जय गुरुदेव. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आदिशक्तीचे एकत्रित रूप म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र 3 प्रकारचे असतात. एक भूपृष्ठ, कूर्मपृष्ठ आणि मेरुपृष्ठ. भूपृष्ठ म्हणजे 2 डायमेन्शनल. कूर्मपृष्ठ कासवाच्या पाठीसारखा आकार असलेले आणि मेरुपृष्ठ मेरू पर्वतासारखा आकार असलेले. सामान्य जनतेने साधनेसाठी, उपासनेसाठी मेरुपृष्ठ श्रीयंत्र वापरले पाहिजे. मेरुपृष्ठ श्रीयंत्र आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. घरात देवघर आहे तर देवघरात श्रीयंत्र हवेत. नवरात्री, लक्ष्मीपूजन आणि दैनंदिन पूजनासाठी मेरुपृष्ठ श्रीयंत्र वास्तुस्पंदांकडे उपलब्ध आहेत. मेरुपृष्ठ श्रीयंत्राचं सर्वात लहान जे आहे त्याची साईज जी आहे ते 3 इंच बाय 3 इंच आणि 700 ग्राम वजन. अखंड स्वरूपाचं आहे, पूर्ण सिंगल पीस आहे. मेरुपृष्ठ श्रीयंत्रामध्ये त्याच्या रचनेला विशेष महत्त्व आहे. श्रीयंत्राच्या आकाराला विशेष महत्त्व आहे, त्याच्या रचनेला विशेष महत्त्व आहे. खालचा जो चौकोनी आकार आहे तो आहे भूपूर. त्यानंतर 3 वर्तुळ, 16 पाकळ्यांचं कमळ, 8 पाकळ्यांचं कमळ, 14 त्रिकोण, 10 त्रिकोण, 10 त्रिकोण, 8 त्रिकोण आणि केंद्रबिंदू. हे सर्व मिळून श्रीयंत्र होतं. श्रीयंत्राची लांबी आणि रुंदी आणि त्याची डायगोनल हाईट याचं एक विशेष महत्त्व आहे. जेव्हा ही डायगोनल हाईट आणि हा जो अँगल 51.15 होतो तेव्हा त्या यंत्रामध्ये विशेष एनर्जी असते. असं हे यंत्र आपण नवरात्रीसाठी, महालक्ष्मी पूजनासाठी तयार ठेवलेले आहेत. ह्या ठिकाणी श्री महामेरू साधना मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर, लेक सिटी, पाली येथे आपण एक शक्तिपीठ तयार केलेलं आहे. या ठिकाणी 154 किलोचं श्रीयंत्राची स्थापना झालेली आहे. त्याची साधना तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता. तसेच आपल्या घरच्यासाठी ह्यापैकी कुठलेही एक यंत्र हे तुम्ही घेऊन ह्या ठिकाणी सिद्ध करून त्याची साधना, उपासना कशी करायची हे समजून घेऊन घरी नेऊ शकता. इंडस्ट्रीज, कॉर्पोरेट ऑफिस आणि सेलिब्रिटींसाठी आपण 27 किलोचं 9 इंच बाय 9 इंच हे श्रीयंत्र तयार केलेलं आहे. त्यानंतर मेडिटेशन सेंटर किंवा शक्तिपीठ, मंदिर ह्यासाठी 18 इंच बाय 18 इंचाचं 154 किलोचं अखंड पंचधातूचं श्रीयंत्र हेही उपलब्ध आहे.